सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. कथेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा एपिसोड प्रणय पिपासू बायको. मग आता विजयनं मंजूवर बोजा चढवला आणि ती त्याच्याखाली हळूहळू अहो अहो उठा ना, प्लीज प्लीज म्हणून ओरडायला लागली. आणि चावट जानू ऐकत नव्हते आणि तिला म्हणत आता का गं, तुलाच हौस होती ना बोझा चढवून घ्यायची, मग आता का घाबरली. ती हात जोडून म्हणाली प्लीज उठा. आणि त्यानं उठण्याऐवजी तिच्या पदराच्या आतून ब्लाऊजला हात घातला. तसा तिनं तिथंच त्याचा हात पकडला आणि डोळे मोठे करून आली, जानू फाजीलपणा करायचा नाही, हात काढा. आणि तो म्हणाला आता शक्य नाही, माझा हात इथंच अडकून बसला आहे, आता तो निघणं शक्य नाही. मंजू हसून म्हणाली बरं, तुमचा हात इथेच जाऊन अडकला का, काढा बरं, नाहीतर मी तुम्हाला शपथ घालेन. आणि आता तर त्यानं जास्तच हात आतमध्ये घातला. माणूस लय रगील होता. जी गोष्ट करू नको म्हणेल ना ती जास्तच करायचा आणि समोरच्याची खोड जिरवायचा. आणि मंजूला आता खूप गुदगुल्या होत होत्या आणि हात काढा म्हणून विनंत्या करत होती. आणि त्यानं तिच्या डोळ्यात बघून हे बघ हे बघ, आता घालून दाखव बरं शपथ, असं म्हणत 2 हुक काढायला सुरुवात केली आणि आतमध्ये बोटं रुतवायला लागला. तशी ती हसायला लागली, कारण तिला खूप गुदगुल्या होत होत्या. त्याचं बोट लागलं तरी तिला गुदगुल्या व्हायच्या आणि ती हसत होती म्हणून हगं हसू नको, बाहेर लोक आहेत असं म्हणून त्यानं तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं. आणि आता ही तिच्यासाठी मरणाची स्थिती होती. हसायला तर खूप येत होता आणि तो हसू देत नव्हता. आणि हे असलं सिक्रेट मॅजिक तिचा जीव घ्यायचं. आणि ती नेहमीप्रमाणेच म्हणाली जानू मी मेले, आता वाचत नाही, तुम्हाला मला मारून टाकायचं आहे का. आणि मग तो म्हणाला नको गं मंजुळा, तुला मारून मी काय करू, माती खाऊ का. आणि ती म्हणाली मग उठा बरं. आणि तो म्हणाला तूच म्हणालीस बोजा चढवा. आणि ती म्हणाली आता कुठे, सकाळी सकाळी दुपारी चढवा, संध्याकाळी पण चान्स नसतो भेटायला, तर एक काम करूया आता दुपारी भेटूया. तो म्हणाला ठीक आहे. आणि मंजू म्हणाली पण तुम्ही कुठेही जायचं नाही, इतक्या भर उन्हात तुम्हाला ना गारगार करून टाकते. आणि तो हसून म्हणाला मग आता कशाला कुठं जातोय, तुझ्याच भोवती फिरत राहतो. पण मंजू दुपारी कोंबड्या आणि कोंबडे खूप ओरडतात आणि आपल्याला डिस्टर्ब झालं तर. मंजू म्हणाली तर सगळ्याला पकडायचं आणि घालायचं पातेल्यात शिजायला. आणि विजय म्हणाला आणि आई आपल्या नावानं ओरडेल. आणि दोघे हसत होते आणि इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो पटकन फोन घेईना, कारण बायको अशी मस्तपैकी तावडीत सापडली होती आणि दोघांचीही पोझिशनसुद्धा एकदम सुटेबल होती विजयरावांना चाळे करण्यासाठी. आणि फोन वाजून वाजून बंद झाला आणि पुन्हा वाजायला लागला. आणि तो एक मजेशीर शिवी देत म्हणाला कोणाची आई बाळंतीण झाली कुणास ठाऊक, का इतका अंड्याला आला आहे. तशी ती हसली आणि सासूबाई बाहेरून म्हणाल्या कधीपासून फोन वाजतोय, घ्यायला काय होतं, काय कळतं रो विजू. आणि मंजू म्हणाली आता तुमची आई आत येईल बघा, उठा फाजील माणूस. तसं तो उठला आणि तिनं मोकळा श्वास घेतला आणि म्हणाली काय माणूस आहे, 150 किलो वजन असेल. आणि तो म्हणाला मी काय अफजल खान आहे का, माझं वजन फक्त 73 किलो आहे. आणि ती उठत म्हणाली आधी फोन घ्या मग बोला. आणि त्यानं फोन घेतला आणि म्हणाला बोला काय म्हणता. आणि समोरून त्याचा एक ओळखीचा मित्र म्हणत होता विजय सर मला गाडी घ्यायची आहे, तुम्ही तुमची गाडी विकणार आहात ना. आणि विजय म्हणाला नाही, आत्ता कुठे 5 वर्ष झाली आहेत गाडी घेऊन, विकायचा विचार नाही. आणि आता तो फारच हट्टाला आला आणि गयावया करतच म्हणाला काय हो सर, विका ना तुमची गाडी, तुम्हीच म्हणाला होता ना काही वर्षांनी मीही विकणार आहे आणि दुसरी घेणार आहे, ब्रिझा क्रेटा वगैरे. आणि तुम्ही जर गाडी विकली ना तर मला तुमची गाडी परवडते, मी तेव्हापासून तुमच्या गाडीवर डोळा ठेवून आहे. इतकी वर्ष होऊनसुद्धा तुम्ही खूप छान सांभाळली आहे गाडी, अगदी नव्यासारखी वाटते. मी तुम्हाला म्हणालो होतो की नाही, विकताना मला सांगा, मी घेणार आहे. आता मला दुसरी घ्यायची नाहीच, तुमचीच घ्यायची आहे. तुम्हाला दुसरी घ्या आणि मला ही गाडी द्या.
आणि विजय म्हणाला, नाही रे बाबा, या गाडीने आता माझं मन बदललं. म्हणालं होतं दुसरी घेणार काही वर्षांनी, पण ही खूप छान आहे, मला चांगला पीस लागला आहे, आता मी नाही विकू शकत. आणि या गाडीनं माझं मन बदलायला भाग पाडलं. आणि तो म्हणाला, तेच ना, मला पण तुमचीच गाडी फार आवडते, तुम्ही खरंच अजून तिला नव्यासारखी ठेवली आहे, प्लीज प्लीज तुम्ही विका ना, तुमच्यासाठी दुसरी घ्या. असा तो घाईला आला. विजय म्हणाला, वेडा आहेस का तू? अरे मला सवय आहे, साधी चप्पल असती ना तरी नेहमीच सांभाळून वापरतो मी. आणि आत्ता सध्या ना मी पैशापानाकडून थोडा अडचणीत आहे. मुलगा शिकतोय, त्याला पैसे लागतात, त्यामुळे आत्ताच मी ही गाडी विकणार नाही आणि दुसरी घेणार नाही. हे आमच्या मॅडमसाठी ठेवणार आहे तरी पण. आणि जरी मला दुसरी घेतली तरी ही घरीच राहणार गाडी. आणि त्यानं नाराज होऊन फोन ठेवला आणि म्हणाला, बघा विचार बदलला तर सांगा. आणि मंजू हसून म्हणाली, काय झालं? आणि विजय म्हणाला, अगं हा मागेच लागला आहे, म्हणे ही गाडी विकाच आणि मला द्या. मी नाही बाबा देणार. आणि मंजू त्याला कौतुकानं म्हणाली, जानू तुम्ही ना तुमची प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट खूप छान सांभाळता, इतरांना असं जमत नाही सांभाळायला, म्हणून सगळ्यांना तुमच्याकडच्या वस्तूची भुरळ पडते. आणि तो हसून म्हणाला, मग गाडी असो किंवा बायको, आणखीन काही, आपण पठ्ठ्या व्यवस्थित सांभाळतो. गाडी अजून नव्यासारखी आहे आणि इतकी वर्ष लग्नाला होऊन सुद्धा बायकोच्या चेहऱ्यावरचं हसू कमी झाले का? ती कशी एव्हरग्रीन असते. आणि वाटतच नाही की आपण जुने झालोत. आपलं नातं एव्हरग्रीन आहे आणि बायकोसुद्धा एव्हरग्रीन आहे असं म्हणून तो पुन्हा तिला मिठी मारायला आला. आणि ती म्हणाली, अशी पप्पी झप्पी सारखी चालू असते ना. आणि मग या प्रेमाचा वर्षाव सतत सुरू असतो, मग कशाला बायको डोल होईल, एव्हरग्रीन राहणार ना ती. आणि काय हो, मग लोक तुम्ही इतकी छान गाडी सांभाळता म्हणून गाडी मागतात, तशी बायको मागितली तर द्याल का? आणि ते म्हणाले की विजय सर, तुम्ही तुमची बायको खूप छान सांभाळली आहे, तुम्ही दुसरी करा आणि ही जुनी आम्हाला द्या. असं म्हणाले तर तुम्ही काय कराल? आणि विजय म्हणाला, तुझ्या आईची गांडूळ कुठली, असं कुठं असतं का? आणि इतक्यात एक फोन आला आणि दोघांनाही त्यांनी भेटायला बोलवलं. आणि ही मंडळी होती मनीषाच्या आत्याच्या मुलीचा मुलगा. आणि आता मनीषाची जी काही पाहुणी होती ती सुद्धा मंजूला पसंत करत होती, पण त्या मूर्ख बाईला कुणीही पसंत करत नव्हतं. तिला जितकी टाळता येईल तितकी टाळायचे आणि ती आमच्याकडे का नाही आली म्हणून असंही विचारत नव्हते. सापाचं घर दुरून टाळावं म्हणतात ना, तशी ती बाई होती. तिची सख्खी भाऊजे भाऊसुद्धा मंजूला पसंत करायचे आणि आमची बहीण नालायक आहे असं म्हणायचे. मग जाताना मंजूने चिकू घेतले, जांभळं घेतली आणि गेली. रिकाम्या हातानं कधीच जात नव्हती. आणि तिकडंच जेवण केलं. आता हा सलग 3रा दिवस सुरू होता. घरी दररोज सकाळी मंजू भरपूर स्वयंपाक बनवायची आणि असंच कुणीतरी भेटायला बोललं की तिकडं जायचं, कोणाला तरी भेटायला आणि तिकडंच जेवण करून यायचं. संध्याकाळी 5 वाजता ऊन उतरल्यावर यायचं आणि पुन्हा घरी स्वयंपाक करायची. गावाकडे ही जोडी इतकी फेमस होती की काही विचारूच नका. आणि मग एका चुलत धीराची विजय सारखा पैशाची मदत करायचा, पण व्याज घेत नव्हता. आणि त्या माणसानं गावरान कोंबडीचं जेवण केलं आणि निघताना 1 क्विंटलचं गव्हाचं पोतं गाडीमध्ये फेकलं आणि म्हणाला, एवढं घेऊन जा सर. आणि मंजू म्हणाली, नको, नाही भाऊजी, तुम्ही कष्ट करून पिकवलं आणि आम्हाला कशाला, आम्ही विकत खातो की. आणि तो म्हणाला, तुम्ही आमची मदत करता, घरचे पैसे आहेत, मग व्याज घेत नाहीत विजय सर, मग असेच माझेसुद्धा घरचे गहू आहेत, मी कुठे विकत आणून दिलेत, मी पैसे घेणार नाही. आणि तुमच्या नावाचं 1 पोतं ठेवलं होतं, आणखीन लागलं तरी सांगा. आणि तुमच्या नावाचं लोणचंसुद्धा घातलं आहे वहिनी, 100 आंब्याचं. आणि त्याची आई म्हणाली, आणि चटणी पण केली आहे, तू तक करू नकोस. आणि मंजूला आता भरूनच आलं. किती ही आपुलकीची लोकं होती. मंजू विजयला चिडायची, फुकट पैशांची मदत करता म्हणून. लोक व्याज घेतात 2%, 3% आणि तुम्ही 1% तरी घ्या ना. पण विजय म्हणायचा, तू गप्प बस, माणसं जोडायची असतात. आणि आता हीच जोडलेली माणसं किती आपुलकीने वागत होती. आणि मुलांचे काका काकू म्हणून मुलांना भेटायचं आहे, त्यांना जेवायला घेऊन या, उद्या मटण करतो असं ते हक्कानं म्हणाले होते. आणि सख्खे काका काकू गेले उडत असं मंजूला वाटलं. जराही मुलांना प्रेमानं बोलत नव्हते. किंवा तो अजय मुलं इथं असल्यावर सतत यायचा त्याच्या शेतीच्या कामाच्या निमित्त, पण पिशवीमध्ये टाकून 1 बिस्किटचा पुडासुद्धा आणत नव्हता मंजूच्या मुलांसाठी. त्यांना फक्त मंजू आणि विजयकडून भरपूर अपेक्षा होती.
आणि घरी आल्यावर मंजूनं सासूला सांगितलं की त्यांनी गव्हाचं पोतं दिलं आहे. तर सासूला वाईट वाटलं आणि लगेच म्हणाली, मग आपल्या घरात आहे की, आपलं घेऊन जा की, आपलं घेऊन जा की, आपल्या घरी पण आहेत गहू. पण आधी काहीच देत नव्हते आणि आता भरपूर घेऊन जा असं म्हणायचे. आणि आता सासूला मंजूविषयी फार आपुलकी वाटत होती बरं का. चहा पी, दूध घे, दुधाचा चहा कर, तुला शेळीचं दूध आणून देऊ का, सारखं विचारायची. 10 वेळा विचारायची. आणि का ग जेवत नाही, सारखी पाणी पिते असं म्हणून मंजूच्या मागे लागायची. अंडी शिजव, अंडी खा सारखं म्हणायची. आणि आता खरं म्हणजे सासू मंजूवर आईसारखं प्रेम करत होती. मंजू आपली हसायची आणि आई नको, आई नको म्हणायची. आणि खरंच मंजूनं तिच्यातली आई जागी केली होती. आणि सासू सांगत होती की मला मनीषा असं म्हणाली, तसं म्हणाली, मला म्हणाली म्हातारी घोडी, असं सगळं सांगत होती. आणि मी मनीषाला म्हणाले की मंजूने जर असं म्हटलं ना की तू माझ्यासाठी काहीच केलं नाही म्हातारे, मी सर्व्हिस करत होती, माझी पोरं सांभाळायला आली नाहीस तर चालेल, मी सगळं तुझ्यासाठी, तुझ्या संसारासाठी केलं, तुला डाळीपासून पुरवलं, अंड्यापासून पुरवलं आणि तूच मला ती बोलतीस का. तर ती उरफाटी मनीषा म्हणाली की तुला कोण कर म्हटलं होतं, जायचं की तू तिकडं त्यांच्याकडे, आम्ही तुला जाऊ नको म्हटलं होतं का. आणि आता हे असंच होणार होतं. कष्टाची कदर नव्हती तिला सासू सासऱ्यांच्या आणि ती अशीच सवाल विचारणार होती की तुला कोण कर म्हणालं आणि तुझ्या लेकाला कुणी जन्म दे म्हणालं, त्याला एवढं मोठं कशाला केलंस, असं मनीषा सरळ सरळ अजय बाबतीत म्हणायची. आणि असं उलट उलट बोलायची ती बाई. आणि म्हातारीच्या डोळ्यात पाणी झालं. किंवा आतापर्यंत केलेल्या सगळ्या कष्टाचं त्या मनीषानं बोलून चीजच करून टाकलं होतं. आणि म्हातारी मंजूजवळ रडून म्हणाली, मी तुझी काहीच मदत केली नाही, मी तुला तुझी जॉब सर्व्हिस सोड म्हणाले, पण मला आत्ता कळतं आहे खरं काय खोटं काय. म्हातारीला आता थोडी भीतीच वाटत होती, मंजू चिडेल की काय, कारण मंजूलासुद्धा ते सगळे दिवस आठवले. आणि म्हातारी भांडणात काय काय बोलत होती, पाठीमागं तिला काय काय म्हणत होती, कसल्या कसल्या शिव्या देत होती, हे सगळं आठवलं. पण येडी मंजूळा पुन्हा हसली. समोरच्यांना जाणवून द्यायचं नाही आणि ते चुकले म्हणून त्यांच्या डोक्यावर ओझंही ठेवायचं नाही. आणि ज्याला पश्चाताप होतो ना त्याच्या वागण्याचा, त्याला सारखं सारखं बोलून दाखवायचं नसतं, नाहीतर त्याच्या आधी आपण पापाचे धनी होतो. मेलेल्या सापावर 17 वेळा धोपाट्या टाकायच्या नसतात. आणि तिला दिलासा देणं आता तिचं काम होतं. आणि मंजू म्हणाली, जाऊ दे नाही, मी आता ते सगळं विसरून गेले, मी कधीच भूतकाळाचा विचार करत नाही. आणि त्या बाईलासुद्धा चांगली शिक्षा मिळेल. शेवटी जसे ज्याचे कर्म तसे फळ ईश्वर देतो. आणि तुम्हाला माहीत आहे का, मी तुमच्याशी चांगलं वागते म्हणून माझ्या आईच्या सुनासुद्धा तिच्याशी चांगलं वागतात. आणि माझ्या सुनासुद्धा मला उलट बोललं तर मला वाईट वाटेल की नाही, म्हणून मी कधीच दुखवत नाही हो कोणाला. सासू आता खूप खोटं बोलायची, चोराचोरी करायची, हे सगळं खरं होतं. आणि आत्ताची भांडणंसुद्धा मनीषाची आणि तिची कवितासाठीच झाली होती, मंजू विजयासाठी झाली नव्हती. मनीषा कविताला दूध देत नव्हती म्हणून सासू भांडली होती. मंजूला सगळं माहीत होतं, कोण कसं, पण जाऊ दे, शेवटी माणूस स्वभाव असतो आणि भूतकाळातल्या गोष्टी उगाळत बसायच्या नसतात, म्हणून मंजू गप्प होती. आणि आता तो सासरासुद्धा जो सतत मनीषा करायचा, अजयचा संसार नीट व्हावा, त्या बाईनं अजयला सुखी ठेवावं म्हणून तिच्या पुढे करायचे. अगदी त्या बाईचा थुका उचलायचा तेवढं राहिलं होतं. तिला किती गोड बोलायचा, अगदी अहो जाऊसुद्धा सासरा बोलायचा तिला. मंजू तिथे महिना असायची, त्याचं तोंड उचकटायचं नाही, पण ती आली की गोड हसायचा आणि कुठं ठेवू कुठं नको करायचा. या सासऱ्यानं तिचं नवीन लग्न झालं तेव्हा लाडात येऊन स्टोव पेटवून तिला अंड्याची पोळी भाजून दिली होती, श्रीमंत घरची मुलगी आहे म्हणून. आणि तिला काही सांगितलं की सासूवर चिडायचा, काम सांगू नको म्हणायचा तिला. मग इतके लाड केल्यावर आणि तिच्यासमोर लाचारी पत्करल्यावर ती सासू सासऱ्याला हमाल समजेल नाही तर दुसरं काय समजेल. यांचं पाय धुवून पाणी पिण्याऐवजी ही बाई मातत होती, उतत होती. आणि तो सासरा आता त्यानंच त्या मनीषाला हाकलून दिली होती. तिनं इतका तमाशा केला होता याही वेळी. आणि म्हातारा तिला म्हणाला, घिसाड्याची औलाद आहे का. तिला खूप राग आला होता या शब्दाचा. सासरा तर सारखा असंच म्हणायचा, ढोंबऱ्याची औलाद आहे का, घिसाड्याची औलाद आहे का, किती कालवा करते. कारण तिच्या घरी तो आजारी होता तेव्हा राहिला होता. ज्या बंगल्यासाठी त्यानं इतके कष्ट घेतले होते, कौतुकानं सारखा पळायचा, त्या बंगल्यातनं त्या बाईनं त्याला हाकलून दिला होता. शेवटी हेही त्यांचं कर्मच होतं. आणि बाईनं त्याची कसलीही काळजी घेतली नव्हती, उलट काळजाची होती ती. त्याचवेळी ती सासऱ्याच्या डोक्यात बसली आणि सासरा तिचं घर सोडून आला होता.
आणि तिला हे शब्द खूप झोंबले होते, डोंबाऱ्याची अवलाद वगैरे. आणि मनीषा सासऱ्याला पण दम देत म्हणाली, तुला दाखवतेच गंमत, तुला बघतीच. आणि सासरा तिला काठी उगारूनच म्हणाला, अगं जा, तुझं कोण आणायचं ते आण, पण इथून चालती हो. अक्षरशः हाकलून दिली या बाईला. आणि आता तो सासरा मंजूला फार गोड बोलत होता. तुझी शाळा कशी असते, तुझी ड्युटी कशी असते, सगळं विचारत होता. जे इतक्या वर्षात विचारलं नाही ते आत्ता विचारत होता. याच्या आधी मात्र त्या मनीषाला सगळं कौतुकानं विचारायचा, तिच्या माहेरचं वगैरे. मंजू शेजारी बसलेली असायची तर मंजूचं त्याला कौतुक नव्हतं. त्या बाईचं कौतुक करण्यासारखं तिच्याकडे काहीच नव्हतं. बोंबलत दिवसभर घरीच असायची, तरी तिच्या बंगल्याच्या नळाच्या पाण्याची चौकशी करायचा, झाडाची चौकशी करायचा, फरशी उचलली होती ती व्यवस्थित केली का, सगळं विचारायचा. आणि मंजूकडे विचारण्यासारखं खूप काही होतं, पण तिला एका शब्दानं विचारत नव्हता. मुलांचं सुद्धा विचारत नव्हता. पण आता कौतुक वाटत होतं तिच्या गुणाचं. आणि आता मंजूला माहीत होतं शेवटी हेच होणार आहे. आणि तिला सगळं भविष्य कळत होतं. पण आता अजय आला होता आणि त्या मनीषाच्या टेन्शनने दारू प्यायचा, गप्प गप्प बसायचा आणि मंजूचं वागणं शांतपणे बघायचा. त्याला वाईट वाटत असावं कुठेतरी मनात, आपली बायको कशी आणि मंजू कशी, दोघींमध्ये जमीन आसमानाचा फरक. आणि सासू म्हणाली, होय ग मंजू, ती मनीषासुद्धा तुझ्यासारखी चांगली असती तर काय झालं असतं, जावा जावा किती चांगल्या राहिल्या असत्या ना. आणि मंजू म्हणाले, जाऊ द्या ना आई, नका तिचा विषय काढू. आधीच आदल्या रात्री तिच्या 2 वाजेपर्यंत घुराळ उगाळून डोकं दुखते. कोळसा उगाळा तितका काळा. आणि मंजूची झोपच लागली नव्हती. आणि विजय अजयला म्हणाला, भाऊ स्वतःची काळजी घ्या, इतकं पळत जाऊ नका, तुम्हाला मुलांची साथ नाही, बायकोची साथ नाही, मग कशासाठी करता इतकं. आणि तो म्हणाला, होय रे, कळतंय मला, झालं एवढं करतो आणि गप्प बसतो. आणि तो असंच म्हणायचा, पण पुन्हा पुन्हा करत बसायचा आणि व्याप वाढवायचा. आणि तिकडून त्या मॅडम सारख्या त्याला फोन करायच्या आणि आता कुठे आहे, मग कुठे आहे, अशी त्याच्यावर संशय घेऊन विचारायची. हल्ली मनीषा अजयवरच खूप वॉसिंग करायची आणि ते पण येडं, इतके दिवस तिचं ऐकलं नाही आणि आता म्हाताऱ्यापणी तिचं सगळं ऐकत होतं आणि स्वतःचीच अब्रू घालवून घेत होतं. आणि सासू आता मंजूच्या मागेच लागली, आपल्या दोघीत चटणी करूया, रानातला भुईमूग काढूया, मग तुला शेंगा घेऊन जा. याआधी सगळं लपवून ठेवायची आणि आता उघडं करून देत होती. आणि हे करूया ते करूया म्हणून मागे लागली. आणि मंजू म्हणाली, मी कधीच चटणी करत नाही, उन्हाळ्याचे पापड वगैरे सगळं मला बाहेरून येतं, इतकं सगळं करत बसायला मला टाईमच नाही. आणि सासू गप्प बसली आणि त्या मनीषाला आता चटणी देतच नाही, बस म्हणावं बोंबलं तसं म्हणाली. आणि काय ते कौतुक त्या चटणीचं, नुसतं लाल पावडर. आणि मंजू आपली गप्पच बसली, कौतुकही नको आणि नावही ठेवायला नको. आधी आपले शत्रू असलेले आणि आता गोड बोलणाऱ्या लोकांवरती लगेच विश्वास टाकत नव्हती. आता ही सासू आहे म्हणून आणि नणंद आहे म्हणून तिला इलाज नव्हता, तोंड बघावी लागतच होती, नाहीतर त्या दोघींकडे तिनं बघितलंही नसतं. मग विजय गावात गेला आणि मंजूने त्याला फोन लावला, जानू या नंबरवर. आणि तिकडून तो दुसऱ्या फोनवरून फोन करायचा, जो तिने विजू म्हणून सेव्ह केला होता. आणि ती त्याला फोनवर बोलत म्हणाली, ही काय, मी तर जानूला फोन करते, मग हा विजू मला का फोन करतोय. आणि तो म्हणाला, असेल तुझा ॲनाकोंडा. आणि ती हसून म्हणाली, अहो देवरकोंडा, नीट बोला ना. आणि तो म्हणाला, काम काय होतं बोल, नवरा सोडून दुसरी माणसं आवडायला लागली तुला, अनिल कपूर आवडतो, देवरकोंडा आवडतो. आणि ती गालत हसत म्हणाली, तुम्ही काय असे नव्या नव्या नवऱ्यासारखे करायला लागलात, तुम्ही काय मला ओळखत नाही का, मी फक्त तुमच्यावरच प्रेम करते. आणि तो म्हणाला, आय घाले, दोन्ही पण भेटू दे मला, मग दाखवतो त्यांना गंमत. आणि मंजू म्हणाली, तिथंच थांबा बरं का, तुमच्या मित्राचं दुकान आहे ना कटिंग करायचं, तिथं दोघं थोड्या वेळात येतील बरं का कटिंग करायला, आणि तिथल्या बस स्टँडवर तुम्हाला भेटतील. आणि विजय हसून मला, अरे देवा, म्हणजे तो अनिल कपूर आणि विजय देवरकोंडा लोकल आहेत होय. आणि मंजू हसायला लागली आणि त्याला दम देत म्हणाली, फालतूची बडबड करू नका, जे सामान सांगितले ते घेऊन या, आईने काय काय आणायला सांगितले ते सांगते, आणि अण्णांची तंबाखू पण घेऊन या आणि लवकर या, नाहीतर बघा, असं तिनं त्याला दम दिला. विजय मला, मंजू लवकर येऊन काय करू ग, घरात पण झोपता येत नाही. ती म्हणाली, जानू मला आज घरात झोपायचं, मी आतमध्ये झोपते, तुम्ही म्हातारीची झोप लागली की आतमध्ये या. तो म्हणाला, वेडी आहेस का, किती गरम होतं. ती म्हणाली, त्याला काय होतंय,
आपलं काम झालं की परत येऊ की आणि बाहेर झोपूया. आणि तो म्हणाला, वेडी आहेस का गं तू, पागल कुठली. अगं काय म्हणतील बाकीचे. ती पुन्हा आग्रह करत म्हणाली, काय म्हणतील तेव्हा, काहीच नाही म्हणणार, झोपूया ना आतमध्ये, मला नाही आता दम निघत. आणि तो नाही म्हणाला आणि चक्क लाजला आणि म्हणाला, नको बाबा, आई मारती. आणि मंजू म्हणाली, येडपट कुठलं. आणि आता पुन्हा कोल्हापूरला गेल्याशिवाय एकमेकांचं दर्शन होणार नाही असं तिला वाटलं. तरीही दुसऱ्या दिवशी अजय आला आणि बाहेर झोपणाऱ्यांची संख्या वाढली आणि मंजू म्हणाली, मी आतमध्ये झोपणार. आणि मंजूला वाटलं आता तो राजे होईल आणि मागे मागे तिच्या झोपायला येईल. पण कशाचं काय. विजयराव म्हणाले, मंजू बाहेर झोप बरं. तरीही ती आतमध्ये जाऊन झोपलीच फॅन खाली. आणि वेड्या माणसानं फॅन बंद केला आणि म्हणाला, चल बाहेर, छान वाटतं, मस्त गार हवा सुटली आहे. ती म्हणाली, येऊ द्या मला घाम, आला तर आला, मी इथेच झोपणार, तुम्ही जा झोपा बाहेर. पण याची ना काय अडचण होती कुणास ठाऊक. तिच्या मनासारखी एकही गोष्ट होऊ द्यायची नाही आणि स्वतःच्याच मनासारखं करायचं. आणि बायको शेजारी हवी ना सारखी सारखी. आणि तिलासुद्धा गारगार वाऱ्याची फिलिंग द्यायची होती आणि घेऊनच गेला बाहेर. आणि तिनं त्याचा अंधारात हात पकडला आणि म्हणाली, एक लॉंग किस तरी घ्या, मला कसतरी होतं. मग त्यानं एक लॉंग किस घेतला आणि ओठांना चावून बाहेर गेला. आणि ती पुन्हा त्याच्या शेजारी जाऊन झोपली. त्याला माझ्याकडे तोंड करा म्हणायची, माझ्या अंगावर हात टाका, माझ्या कमरेवर हात ठेवा, थोडा इकडे टच करा, तिकडे टच करा, आजूबाजूला जरा बघा, असं सुचवत होती. पण हा येडा माणूस अजिबात ऐकत नव्हता आणि तो डोळे झाकून पडला, हाताची घडी घालून. आणि मंजूने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं, नाक डोळे एकत्र केले आणि त्याचे डोळे उघडून म्हणाली, जानू, आय वॉन्ट यू. आता शेजारी सासू झोपली होती, जागीच होती. अजय झोपला होता आणि सासूला काय इंग्लिश करणार, भदाडं. आणि तो म्हणाला, स्लीपिंग स्लीपिंग स्लीपिंग. आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून थोपटायला लागला. आणि तिला राग आला. रागात त्याच्याकडे पाठ केली आणि डॉंकी, मंकी, डॉगी म्हणून इंग्लिशमधून त्याला शिव्या द्यायला लागली.